एक गृहिणी जेवढ्या जबाबदाऱ्या पार पाडते तेवढ्या कोणीच नाही पाडू शकत. गुड मॉर्निंग चेरू. गुड मॉर्निंग बाळा. काय करतोय तू? ते बेडशीट बरोबर खेळतोय. खेळ खेळ. असं तुझं तुझं खेळायचं बाळा, रडायचं नाही सारखं खाली जायसाठी. गाणं ऐकलं का? ऐकलं गाण्याचा आवाज? सकाळी सकाळी घरामध्ये देवांची पूजा करून झाली आणि पूजा करत असताना जे की माझं चालू असतं गणपती अथर्व शीर्ष, तारक मंत्र, श्रीसूक्तम, तर एवढं छान प्रसन्न वाटतं की विचारू नका. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आहे गुरुवार, तर माझी देवांची पूजा वगैरे करून झाली आणि काल गुरुपौर्णिमा झाली आणि मी आजपासून गुरुवारचा उपवास करायचा विचार करते. स्वामींचं मी एवढं करत असते, म्हणजे जे काय करते थोडंफार. तर मग मला असं वाटत होतं कधीचं की आपण गुरुवार उपवास करू. मग म्हटलं कालच गुरुपौर्णिमा झाली आणि मग आजपासून मी असं काही संकल्प वगैरे नाही केला, साधे आपले गुरुवार धरले. असंही मी गुरुवारी स्वामीचरित्र वाचत असते, मग उपवास धरला मी आज. आणि एक केळी खाल्ली, बाकी तर अजून काही खाल्लं नाही. आता पुष्कळ लेट झालं आहे. चहा करून पिण्याचा विचार करते आणि मग लंच बनवायचं आहे. प्रशांतजी आणि प्रतीक गेले सिन्नरला. शेरू महाराज कुठेतरी जाऊन झोपलाय. चला आता मी चहा करून पिते, मग स्वयंपाक करते. आणि शेरू मला भेटत नाही आहे, इथे खेळत असतो हे बघा. आणि त्याला घरभर शोधल्यावर शेरू बघा कुठे, देव्हाऱ्याच्या खाली त्या कपड्याच्या आतमध्ये जाऊन झोपला आहे तो मस्तपैकी. आणि मी छोल्यांची भाजी करण्यासाठी रात्री छोले भिजवले होते, तर छोले मस्तपैकी शिजले आपले. 7-8 शिट्ट्या केल्या की छान शिजतात. साईडला मी पातेल्यामध्ये मसाले उकळवून घेतले, ड्राय मसाले, दालचिनी, लवंगा, मिरे, मला आठवण राहिली नव्हती. आणि मग ते पाणी मी शिजलेल्या छोल्यांमध्ये ॲड केलं आणि त्यानंतर हा मसाला तळून झाल्यावर हे टाकलं. पूर्ण रेसिपी काय शेअर केली नाही, कारण की टाकलेली याच्या आधी. आणि आजची भाजी आपल्या प्रतीकला विशेष काय आवडली नाही, कारण की थोडी पातळच झाली माझ्याकडनं. परंतु मी नंतर थोडेसे छोले घेऊन मिक्सरमध्ये ग्राइंड करून मिक्स केल्यावर मग मात्र थोडीशी घट्ट झाली. तरी पण सुद्धा तो बोलला की मजा नाही आया मम्मा. आता काहीतरी कमी जास्त त्याला वाटलं असेल. तर इथे बघा शेरू किती छान मस्त असा क्यूटली झोपला आहे. आणि तो जेव्हाही झोपतो ना, मी त्याच्यावरती पांघरून टाकून देते. मला असं वाटतं त्याला थंडी वाजत असेल. आणि इथे बघा, इथे मी शेरूंना कॅट शो लावून दिला आहे. जेव्हाही तो जास्त त्रास द्यायला लागला की त्याला कॅट शो लावून द्यायचा. आजचा शो मी असा लावला आहे ज्याच्यामध्ये खूप सगळ्या कॅट पण आहेत. तर जेव्हा टी व्हीवरती कॅट दिसताना किंवा बर्ड्स दिसतात तर तो त्यांना पकडायला जातो. त्याला असं वाटतं यांना टच करू, यांना पकडू. तर त्याने बऱ्याचदा टी व्हीवरती उड्याही मारल्या आहे. तर हे बघा किती मस्त मन लावून तो टी व्ही बघत असतो. आणि हल्ली त्याला आता कळायलाही लागलं आहे की हे काय नुसते चित्रच असतं, कारण टच केल्यावर काय हाताशी येत नाही बा. थोडा वेळ बघतो आणि नंतर मग त्याचा मूड चेंज होऊन जातो. डाउन टू अर्थ हो गए पीछे आंटी यहाँ पे एक कछुआ चल रहा है, उसे चुप गया कछुआ। ये देखो कछुआ। बस बस शेरा ओ शेरा. शेरू किती छान बसला गुनगुन दीदीकडे. किती क्यूट दिसतंय, किती क्यूट दिसतंय शेरू बाळ. जाण्यासाठी रडत होता, ह्या पोरी आल्यामुळे त्याचं रडणं बंद झालं. जसंच ह्या गेल्या की परत रडायला लागेल. म्याव म्याव म्याव. शेरू बघा आपला, शेरू बाळ किती क्यूट बाळ आहे आपलं ना. शेरू शेरू ए शेरू, ए शेरू बाळा, ए शेना छेना 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 बाबा, छेना बाबा. इथं क्यूटी क्यूटी, तू क्यूटी क्यूटी आहे, क्यूटी क्यूटी आहे. कसा बघतोय बघितलं. आणि मस्तपैकी आमच्या चालल्या आहे गप्पा. ह्या मुलींबरोबर मी केव्हाच्या गप्पा मारते. गप्पा मारता मारता लसूण सोलते. आणि शेरू पण मस्त बसलाय शांत. कुठे चालला शेरू?
उसको शर्म आ रहा है क्या वीडियो में आने के लिए? शेरू शेरू तिकडे बघ उसको दिखा शेरू आ? दिखा आ? चल 2 मिनट चीटर शेरा अरे आंखें कितनी गंदी है शेरा की, आंखें क्लीन करनी आहे. रुको. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज नाशिक रोडला तर सकाळपासून पाऊस चालू आहे. खूप जोरात पडतोय असं नाही, परंतु रिमझिम पाऊस चालू आहे. आणि मी सकाळी झोपेतनं उठले, बघते तर प्रशांतजी गायब. मग मी जरा फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे सगळं पूजा वगैरे करून झाल्यावर मग त्यांना कॉल केला की कुठे आहे म्हटलं. तर म्हणे पुण्याला चाललोय मी, तर त्यांचं काही काम आहे. तर म्हटलं तुम्ही मला सांगितलंय नाही. मी तर रात्री भरपूर वेळ जागी होते, पण ते लवकर झोपून गेले, त्याच्यामुळे त्यांनी काय मला सांगितलंच नाही. तर कामानिमित्त ते पुण्याला गेले. प्रतीकड मीच आहे. तर प्रतीकला आल्यापासून असं झालं की कधी मला नॉनव्हेज खायला भेटेल माझ्या हातचं, कारण तो आला. मग पौर्णिमा होती, सत्यनारायण पूजन होतं, त्यानंतर मग काल गुरुवार होता. तर तो आता आला का प्रतीक तू? हां, तर मग आता प्रतीक चिकन घ्यायला गेला होता. तो आता प्रतीक चिकन घेऊन आला. तर मग मी आता चिकन बनवणार आहे. प्रशांतजी कदाचित डिनरच्या वेळेपर्यंत येतील घरी आणि मग डिनरला असतील ते. तर 12 तर वाजत आले, मी अजून काही घेतलं नाही. शेऱ्यासाठी एक चीज छोटा आणि एक लिव्हरचं पण छोटं पीस त्याला कुक करून दे. तो खात तर नाही तसं घरचं मी चिकन. दिलं होतं त्याला, हळदीत कुक केलं ना खात होतो. आणि मला ते बनवून देऊ शकते का तू ते येल्लो सूप? पण ते मटणाचं म्हणतं ना. तर मटण नाही, घेऊन असं येतो मी, काय? मटण घेऊन येतो. नाही याचं पण बनतं सूप, मटणाचं बनतं, असं काही नाही. तर पुष्कळ 12 वाजत आले. मी काय घेतलं नाही, परंतु चहा मी खूप प्रयत्न करते पण नाही सुटत आहे. आणि कदाचित वातावरण थंड असल्यामुळे इच्छा होती चहा प्यायची. दारू सोडणी आहे, मी खूप प्रयत्न करते पण नाही सुटत आहे. तर मी आता स्वतःसाठी चहा बनवणार आहे. चहा बनवेल, चहा पिईल, म्हणजे जरा तरतरी येईल मला. आणि मग चहा पिल्यानंतर मग मी स्वयंपाक करेल. तर चला आता मस्तपैकी चहा बनवते. मला म्हणजे आत्ता जस्ट थांबला आहे, परंतु आज सकाळपासून सारखा रिमझिम चालू आहे. आणि थोडंसं जरी स्पीड वाढलं, आता कसं आमच्या इथे बाजूला माझ्या टेरेसच्या शेजारी बाय द वे माझी तुळस बघा किती छान आहे, खूप मस्त बहरली आहे. ह्या पत्र्यांवर पाणी पडतं ना, कबुतरं ती घाण करतात, तड असा आवाज येतो पाण्याचा. तर छान असं थंड वातावरण आहे. बाल्कनीपर्यंत पाऊस आला. हे कांदे परत आत्ता प्रशांतजी गेले होते ओतूरला, तर त्यांचे मावस काका तिथे राहतात, तर त्यांनी दिले परत कांदे. पहिले मी इकडे ठेवले, दोन्ही एकत्र नाही केले. थंड असं छान वातावरण आहे. आणि हे बघा, इथे चिकनचा मसाला जो आहे मी मिक्सरमध्ये ग्राइंड केल्यानंतर ना, तो तेलामध्ये परतल्यानंतर मिक्सरच्या पॉटमधलं पाणी टाकून असा तो छान असा तळून घेते. आणि नंतर मग कुकरमध्ये जे शिजवलेलं मग ते चिकन असेल, मटण असेल, मग ते ॲड करते. माझी आई तर पीस काढून ते पण मसाल्यात अशी फ्राय करायची, मग पाणी ॲड करायची. तर मी डायरेक्टच ओतून देते, पण खूप छान होते माझी ही भाजी. तर हे प्रतीकला जेवण. मी कांद्याची काय त्याला सवय लावलीच नाही कांदा खायची, कारण की कांदा चांगला नसतो. आणि आता हा नेक्स्ट डे आहे. तर आज आहे सॅटरडे. तर तुम्ही इथे बघितलं मी पनीर बनवलं घरच्या घरी. हे प्रशांतजींना मी ऑमलेट पोळी देते ब्रेकफास्टला, आणि प्रतीकसाठी मी बनवणार आहे पनीर पराठे त्याच्यासाठी. आणि माझ्यासाठी मी बनवले पनीर पराठे. छान लागतात, खूप टेस्टी लागतात. आणि प्रतीकला माझ्या हातचे पनीर पराठे आणि दही खूप म्हणजे खूप आवडतं. हाय गाईस, मी आलो होतो, त्याचा व्हिडिओ घेतला नाही वाटतं मम्मीने. हो घेतला होता, आल्या तू शेरूला घेतलं होतं ना इथे. आता मी चाललो आहे मुंबईला कामाने. तिथून मी पुण्याला जाईल डायरेक्ट कामाने. आणि मग मी आय सी यू गाईस नेक्स्ट वीक. नेक्स्ट वीक येशील का? येस. आणि हे बच्चू याला घेऊन जात होता ना? नाही त्याचं घरी राहिला तो, त्याला कशाला घेऊन जाऊ? हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून ऑल. तुम्हाला माझ्या लुकवरून लक्षात येत असेल की मी आंघोळ वगैरे काही केलेली नाही. आणि एक माझी सवय आहे, ती 100% तुम्हाला सांगितल्यावर तुम्हालाही ती चुकीची वाटेल. ती सवय काय मी ती तुम्हाला सांगते, परंतु आता अशीच मी लोळलेली होती. खूप सगळे विचार माझ्या डोक्यामध्ये चालू होते. असं काही गोष्टींचा आपल्याला पस्तावा येतो की असं नाही करायला पाहिजे होतं, आपण तेव्हाच योग्य वेळीच योग्य विचार
करायला हवा होता, असे खूप सगळे विचार चालू होते. मग तुम्हाला वाटेल की असं काय घडलं, तर असं घडलं काहीच नाही. परंतु जे तुम्ही नेहमी बघता, आता चला शेरू आहे घरामध्ये, मांजर आहे म्हणून त्याच्याबरोबर मी टाईम स्पेंड करते. प्रतीक असतो मधून मधून येत होतो, जसं की आता आज गेला तो मुंबईला गेला, तो इथून तो पुण्याला जाणार आहे डायरेक्ट. करीना पुण्याला असते. आणि आपण सगळीकडेच बघतो की मुलं जेव्हा लहान असताना तेव्हा प्रत्येक स्त्रीला काय वाटतं की माझी प्रायोरिटी सगळ्यात पहिले आईचं कर्तव्य मी पार पाडलं पाहिजे, ती माझी प्रायोरिटी असली पाहिजे. आणि आपण त्या गोष्टीला महत्त्व देतो आणि संपूर्ण वेळ आपण मुलांच्या संगोपनामध्ये घालवतो, त्यांना लहानचं मोठं करण्यामध्ये घालवतो. याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे, नाही का? नुसतं आईचंच नाही तर आईवडिलांचं दोघांचंही काम असतं मुलांवर संस्कार करणं. कारण की आपण म्हणतो की जसं घर मजबूत बनण्यासाठी घराचा पाया मजबूत करणं खूप गरजेचं असतं, तर ते घर मजबूत बनतं. तसंच माझा ह्या गोष्टीवर 100% विश्वास आहे की मुलांवर लहानपणी चांगले संस्कार करणं खूप म्हणजे खूप गरजेचं असतं. आपण जर लहानपणी त्यांच्यावर चांगले संस्कार केले ना, नंतर मोठे झाल्यावर ते टीनेजमध्ये म्हणा किंवा कधीही ते घराबाहेर पडले ना, आपल्याला काळजी करण्यासारखं काहीच नसतं. कारण की आपल्याला आपल्या संस्कारांवर विश्वास असतो की मी माझ्या मुलांवर चांगले संस्कार केले, त्यांना चांगलं घडवलं आहे, तर ते कधीच काही चुकीचं करणार नाही. म्हणून मुलांवर लहानपणी योग्य ते संस्कार करणं खूप गरजेचं असतं. त्यांना पूर्ण वेळ द्यायला पाहिजे. नाही आईनी तर आजी, आत्या, मावशी जे पण पॉसिबल आहे, पण लहान मुलांना व्यवस्थित घडवण्यासाठी इतरांची गरज असते, ते मला मान्य आहे. ज्या स्त्रिया जॉब करून हे सगळं करतात त्यांना मी खरंच सॅल्यूट करेल, खरंच मानलं पाहिजे त्यांना की त्या खूप सगळ्या स्त्रिया आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे की त्या घर, मुलं, नवरा, संसार सांभाळून जॉब सांभाळतात, घराबाहेर जाऊन काम करतात. तर खरंच अशा स्त्रियांना खरंच मानलं पाहिजे. पण माझ्यासारख्या स्त्रिया ज्या की लग्नानंतर घर, मुलं तेच आपलं सगळं काही समजतात, त्यांच्या बाबतीत मला असं म्हणावं लागेल की ते चुकीचं आहे कुठेतरी. आणि मग तुम्हाला ज्यांना माहिती आहे, जे रेग्युलर माझे व्हिडिओ बघत आले, की मी तर काही नुसतं तेवढंच नाही केलं, मी ब्युटी टायटल विन केले, परंतु त्याचा मला काही फायदा झाला का? तर जर सिरियसली विचार कराल तसा तर नाही. हो, माझ्या स्वतःमध्ये खूप चेंजेस झाले, डेफिनेटली झाले. मी ग्रूम झाले, माझा लाईफकडे बघण्याचा नजरिया बदलला आणि खूप काही गोष्टी मला त्यातनं शिकायला मिळाल्या. फायदा मी ॲज इन इन्कम सोर्स असं मी म्हणते, तर तसं काहीच झालं नाही. मी किती कॉम्पिटिशन केल्या बघा ना, मिसेस नाशिक, मिसेस महाराष्ट्र, मिसेस इंडिया इंटरनॅशनल, फेस ऑफ द इयर. पण हे सगळं करत असताना मी काही कमवलं का? नाही. उलटं मी खूप पैसा याच्यामध्ये खर्च झाला. त्याच्यानंतर मी काही दिवस ग्रूमिंग क्लासेस वगैरे घेतले, पण खूप नॉमिनल. कारण आम्ही ते सगळं झाल्यानंतर नाशिक सोडलं, जे की जिथे सगळे ओळखीचे लोक, ओळखीचे नातेवाईक वगैरे सगळे होते ना. मी ठाण्याला गेलो होतो मध्ये 10 वर्षानंतर परत आम्ही आलो आहे. तरी पण ठाण्याला सुद्धा नाशिकवरून चांगल्या प्रोफाईल असलेल्या डॉक्टर वगैरे, चांगल्या फॅमिलीतल्या बिझनेस लेडी माझ्याकडे आल्या होत्या ठाण्याला. त्यावेळेस माझं काही चॅनल नव्हतं ग्रूमिंगचे क्लासेस घ्यायला, आणि ग्रूमिंग करून त्यांनी सुद्धा मिसेस इंडिया कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं. इवन माझ्या थ्रू माझ्याकडे ग्रूमिंग करून ज्याही गेल्या त्या विनरसुद्धा झाल्या. तर त्याचा मला आनंद आहेच कुठे ना कुठे. परंतु जीवनाची सच्चाई, आपण जीवन जगत असताना खूप सगळ्या अनुभवातून जेव्हा जातो, मी नेहमीच तुम्हाला हे सांगत असते की जीवन म्हटलं की चढ उतार येणारच. माझ्या तोंडून तुम्ही नेहमी ऐकता की जीवन म्हटलं की चढ उतार येणारच, संघर्ष असणारच. तेव्हा कुठे ना कुठे काही अडचणींतून आपल्याला जावं लागतं, आणि मग तेव्हा असं वाटतं की मी पण काहीतरी करायला पाहिजे होतं, मी असंच आयुष्य घालवलं. म्हणजे एवढं करूनसुद्धा आज मला कुठे ना कुठे असंच वाटतं की मी माझं आयुष्य असंच घालवलं. यूट्यूबवर मला पाहिजे तसा सक्सेस नाही मिळाला, इवन आजच्याही तारखेत मिळत नाही आहे. आता मी एक शॉर्ट टाकला आईवडिलांवर, कालचाही शॉर्ट बऱ्याच जणींना खूप आवडला, छान त्याला व्ह्यूज आले. एक शॉर्ट टाकला कारण की आज सकाळी घडलं तसं, आई बोलली प्रतीकशी आणि जेवण झालं का असं विचारलं नाश्त्याच्या वेळेला, आणि म्हणून मग मला ती आयडिया सुचली आणि मी तो शॉर्ट टाकला. तर आता त्याच्यावर एकीचा असा कमेंट आहे की तू आता बंद कर. पण काय बंद कर, काय नाही, ते काहीच सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे मला कळालं तर नाही. मी विचारलं आहे की काय बंद कर, तर मे बी यूट्यूब चॅनल बंद कर. ती लिहिणारीला असं वाटत असेल की बाई तुला एवढं सक्सेस येत नाही, तर एवढा का आटापिटा, 7 वर्ष होऊन गेले, कर बंद, असंही तिला म्हणायचं असेल. आय डोंट नो. अनेकदा वाटलंय, पण तुमच्यापैकी ज्या मैत्रिणींना आवडतं मला बघायला, माझे विचार ऐकायला, ज्या मनापासून माझ्यावर प्रेम करता, ज्यांना मी आवडते, त्या मला जेव्हा सांगता की तू कर बुवा, तू कर, तुला बघायला आम्हाला तुझी सवय झाली आहे. आणि त्याच्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं, माझा टाईम याच्यामध्ये पास होतो आणि मला स्वतःलाही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी
शेअर करायला आवडता. कुठे ना कुठे जरी मी तुम्हाला बघू शकत नाही पण मी तुमच्याशी जुडली गेली आहे आणि या निमित्त मी थोडी का होईना बिझी राहते म्हणून मी करते. आणि एक मनामध्ये विश्वास आहे की एक ना एक दिवस येईल मी अशी सक्सेस होईल की मग नाही का आपण पॉझिटिव्ह विचार करायचा नाही का. बऱ्याच मैत्रिणी म्हणतात आहे तशा सब्र का फल मिठा होत आहे, तर म्हणून मी हे करत राहते. पण या व्यतिरिक्त मला असंच वाटतं की मी तेव्हाच आता अशा खूप सगळ्या गोष्टी कराव्याशा वाटतात, परंतु मग असं वाटतं की आत्ता तरीसुद्धा माझे एका साईडने प्रयत्न चालू आहे. ते लाईफमध्ये सक्सेस होईल तर त्या गोष्टी तुम्हाला कळतीलच पुढे जाऊन भविष्यामध्ये. आय डोंट नो, आज नाही सांगू शकत त्याबद्दल. तरी पण असं वाटतं की नाही, आपण सुरुवातीपासूनच आपलं करिअर या गोष्टीला आपण खरंच महत्त्व द्यायला पाहिजे होतं. तेव्हाच आपण असं गृहिणी म्हणून नाही राहायला पाहिजे होतं. गृहिणीला बिलकुल अंडर एस्टिमेट नाही करायला पाहिजे, कारण की एक गृहिणी जेवढ्या जबाबदाऱ्या पार पाडते तेवढ्या कोणीच नाही पाडू शकत. हो, मी जसं म्हटलं की ज्या महिला घर मुलं संसार सांभाळून जॉब करतात त्यांना मानलंच पाहिजे, परंतु मी त्या पण स्त्रियांचं लाईफ पाहिलं आहे की मग आता 9ला ज्या स्त्रीला 8ला 9ला इव्हन काही बायकांना 7लाही घर सोडावं लागत असेल. मग अशा वेळेस तेवढ्या वेळेत त्यांना जेवढं शक्य आहे त्या बिचाऱ्या करतात, घराबाहेर पडतात. जॉबच्या ठिकाणी वेळेवर पोहोचणं गरजेचंच असतं. परंतु जी स्त्री घरात असते ना, तिची नजर जाते बाई हे खराब आहे, तेलाच्या बॉटल्या साफ करू दे, मला गॅसच क्लीन करू दे, ही विंडोज खराब आहे, घराला जाळच आलं आहे, घरातलं फर्निचरच पुसायचं आहे, बेडशीटच बदलायचं आहे, कपड्यांच्या घड्या घालायच्या आहे, धुतले वाळ टाकायचे. ती व्यक्ती म्हणताना टिंब बसेना आणि काम दिसेना असं घरात राहणाऱ्या स्त्रीची अवस्था असते. ती काही शांत बसत नाही आणि तिचं काम काही दिसत नाही. तरी पण सुद्धा बदलू द्या, किती प्रगती करू द्या, तरी घरी राहणाऱ्या बाईला गृहिणीच म्हटलं जातं, हाऊसवाईफ म्हटलं जातं. म्हणून तिला म्हणायला आहे फक्त की तो जॉब खूप कठीण आहे आणि त्याला खूप मानलं पाहिजे. पण शेवटी कमवणाराची एक हेच असते नाही का. खूपदा असं वाटतं की नाही, आपण काहीतरी करायला पाहिजे होतं, मी असं स्वस्त नाही बसायला पाहिजे होतं. असे खूप सगळे विचार माझ्याही डोक्यात येत राहतात. आणि मेन म्हणजे अडचण आल्यावर असं नाही, जेव्हा मी खूप बोर होते ना घरामध्ये, खरं सांगते लोळून आता शेरू जसं की माझं कॅट तो झोपला आहे केव्हाचा आणि मी आंघोळ केली नाही. हो, मी बोलले तुम्हाला सांगायचं आहे, माझी ती घाणेरडी सवय जी कुणाला इतरांना घाणेरडी वाटू शकते. एरवी मला असं असतं, झोपेतून उठल्यावर मला असं होतं की मी पटकन कधी लवकरात लवकर आंघोळ करू, पण तिथेही माझं अडतं काय, घर क्लीन झाल्याशिवाय मी आंघोळ नाही करत. म्हणून मी आता बघा 2 म्हणजे फरचीसाठी दुसऱ्या ताई लावल्या की फरची माझी लवकर क्लीन झाली, घर लवकर क्लीन झालं तर मी त्या गेल्या की लगेच मी आंघोळीला जाते. 9, 9:15 10च्या आत माझी आंघोळ बिंघोळ होऊन मी पूजेला सुरुवात करते. इवन मी पूजा होईपर्यंत काही खात पित पण नाही, 12 नंतरच मी काय खाते पिते. पण जेव्हा मला पूजा करायची नसते त्यावेळेस मला आंघोळच करावीशी वाटत नाही. म्हणजे मला असं वाटतं की आंघोळ केली तरी पण असं डर्टी फील होत राहतं. त्याच्यामुळे मी काय करते, शक्यतो 4-5 नंतर आंघोळ करते. कधी कधी त्याहीपेक्षा की मला फ्रेश होऊन झोपायचं आहे, की मला फ्रेश वाटलं पाहिजे झोपेत, तर म्हणून माझी आंघोळ झालेली नाही आज. आणि प्रतीकही गेला, प्रशांतजी सिन्नरला गेले, शेरा पण केव्हाचा झोपला आहे. तर इतके विचार की विचारू नका. तर आपण किती म्हटलो ना, विचार करायचे नाही, स्ट्रेस घ्यायचा नाही, फ्रेश राहायचं, हे करायचं ते करायचं. इवन या गोष्टीतून काय आपण वाचत नाही, आपल्या डोक्यात विचार येताच. आणि मला असंच वाटतं, इवन मी करीनालाही सांगते, आता मी काय सांगायची गरजच नाही, आजकालच्या मुलीच एवढ्या करिअर ओरिएंटेड आहे. आपली करीना 22च वर्षाची, पण तिला लग्न या विषयामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. आपल्यालाही माहिती आज ना उद्या ते करावं लागणार आहे नाही का, बरेच थोडं लेट. पण तिचं आधी तर डायरेक्ट नाही म्हणायची आणि आता थोडं समजायला लागलं तर म्हणती हो करू, परंतु मम्मा अजून मला 7 वर्ष लग्न हा विषय माझ्याकडे काढू नको. मी म्हणते ठीक आहे बाई, तुला जेव्हा तुझ्या पायावर व्यवस्थित उभी राहा, परंतु लग्न तर आपल्याला करावे लागेल. आणि करीनाचाच विषय नाही, मला असंच वाटतं की प्रत्येक मुलीने आधी स्वतःचं शिक्षण कंप्लीट करून स्वतःच्या पायावर पूर्णपणे व्यवस्थित उभं राहिल्याशिवाय लग्न वगैरे संसार या भानगडीत पडू नाही का. तुम्ही सुद्धा ही गोष्ट मान्य कराल. तर हे सगळे माझ्या डोक्यात विचार चालू होते आणि पडूनही कंटाळा आला. मग म्हटलं चला आता आपल्या मैत्रिणींशी, जरी तुम्ही मला दिसत नाही पण मी तुम्हाला दिसते, तर तुमच्याशी बोलूया. माझ्या अवताराकडे इग्नोर करा. आणि आजचा हा व्हिडिओ, हे माझे विचार, याच्यावर तुमचं काय मत आहे प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आय लव्ह यू ऑल. बाय बाय. टेक केअर.